Download the Z5 app now. आता सांगा, मोहीम तर तुम्हाला माहिती आहे, पण कशा प्रकारची मोहीम असेल? गावात परत जायचंय आम्हाला, असं मी रोज जातो आणि सगळ्यांचे ऍड्रेस शोधून शोधून त्यांना त्यांचे पत्र द्यायचे. मालकीनबाईंनी बरोबर ओळखलेलं आहे. तुम्हाला काही पत्र देणार आम्ही, ती पत्र तुम्हाला जे काय पत्ता असेल त्याच्यावरती, म्हणजे जो काय ऍड्रेस असेल तो ऍड्रेस शोधायचा आहे. तो ऍड्रेस शोधून ते पत्र त्या घरी पोच करायचंय, जसे आपले पोस्टमन काका करतात. आता दुसरा ही जी पत्र आहेत ही सर्वात कमी वेळेत जो कोण पोचवेल आणि पुन्हा आपल्या इथे येईल तो असेल विजेता. तयार आहात? 3, 2, 1. आज आम्हाला पोस्टमॅनची मोहीम होती. आम्हाला आज घरोघरी जाऊन पत्र वाटायचे होते. हाय दादा, मम्मी गाडी आली. फक्त पोचवायचीच नाही पण त्यांचं जे वाहन असतं ते पण आम्हाला दिलं गेलं, सायकल. हाय मुलींनो, तुमची नवीन पोस्टमॅन उद्यापासून रोज येणार सकाळी 6 वाजता. राम राम आजी, कशा आहात? पत्र आलं, पत्र. कन्याशाळा कुठे? कन्याशाळा कोणी आहे? काकी, काका, ताई कशा आहेत? सारिका तानाजी पिसाळे ताई, माहिती कुठे राहतात? खालचा तिकडचा असा डाक या व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. ड्रायव्हिंग आणि माझा थोडा घर चौक गल्ली बोल शोधताना केवढा घोळ व्हायलाय बघा. कशा पोहोचणार या घरात? त्या गावातनं अशीच निघणार यांची वरात. कोथळीत काय आणले आज? बाळा, मला खात्री आहे माझं पिल्लू सहजासहजी हार मानणार नाही. पप्पाला जे जमलं नाही ते तू करतेस. टीव्हीवर दररोज पाहते ना, तेव्हा माझे मातृत्व भारावून जाते. इथे येताना मात्र आठवणीत सगळा गाव आणायला विसरू नकोस बस. माणूस समोर नसला की खूप आठवण येते. प्रिय हार्दिक, तुझ्या स्ट्रगल काळात माझ्याकडून पैसे घेताना तुला संकोच वाटायचा. तुम्ही राणादाची वहिनी ना, हे ऐकताना खूप भरून यायचं मला. ऑप्शन होता तोंडावरती तिच्या, तिला बोलता येत नव्हतं. माझी शपथ आहे तुला, सोडू नकोस असं केलं ते. Download the Z5 app now.